नमस्कार. मूर्तिजापूर परिसरात चरस गांजा भांग अशी नशा करीत आईवडील दिवसभर मिळेल त्या जागेवर आराम करीत असताना मुलांना मात्र दारोदारी भीक मागण्याकरिता लावित असल्याची वस्तुस्थिती मूर्तिजापूर परिसरात आहे. त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती मंदिरासमोर भीक मागताना ठाण मांडून बसलेली निदर्शनास येत आहे. त्यांच्या भीकेवर लेकी सुना जगत असल्याचे वास्तव्य सुद्धा बाहेर आलेले आहे. या भागात जेवढे उच्चभ्रू विभाग आहे त्याच्या प्रमाणात झोपडपट्ट्या आणि पदपथावर राहणारे आहे. भीक मागून खाणाऱ्यांची संख्या ही कमी नाही. आपले शरीर धडधाकट असतानाही त्यांचा वापर पोटाशी खळगी भरण्याकरिता केला जात नाही. जास्तीत जास्त मुलांना जन्म देऊन त्यांना भीक मागण्याकरिता पाठविण्याचा फंडा मूर्तिजापूर परिसरात दिसतो. परिसरात हॉटेल जवळ अशा प्रकारे भीक मागणाऱ्यांचा मुलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांचे आई वडील मिळेल त्या ठिकाणी दिवसभर आराम करत आणि मुला मुलींची जे काही मागून आणलेले त्यांच्यावर ताण मारतात. महिला व मुले वाहने थांबली की काचेवर थापा मारीत भीक मागताना त्यामध्ये ज्या महिला असतात त्या नशा केलेल्या असल्याचे त्यांना धड उभेही राहता येत नाही, चालताही येत नाही अशी वस्तुस्थिती त्यांचा शोध घेताना बाहेर आली. अंगात धड कपडेही नाही, पायाशी चप्पलही नाही. मूर्तिजापूर परिसरात भीक मागणाऱ्यांना कित्येक मुलांना आई वडील दुर्बलता त्याचबरोबर उदासीनता त्यामुळे शिक्षण मिळत नाही. मात्र सामाजिक पातळीवर फारसे लक्ष देण्यात आल्याचे दिसून येत नाही.